कशा आहात? आय होप मजेत असाल. सो आजचा ब्लॉग जो आहे तो मी माझ्या सुंदर अशा साडीबद्दल म्हणजे साडीपासून स्टार्ट करते. माझा साडीतला जो म्हणजे माझ्या स्टॉकमधला जो पहिली साडी आलेली आहे. सम्राटला जास्त खोकला आणि सर्दी झाली त्याच्यामुळं खो 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 करतो. तर एक मिनटं थांबा, मी तुम्हाला साडी पण दाखवते. आहे आता तुम्हाला बघा, डोलो फॅब्रिक मध्ये ही साडी आहे आणि आता अत्यंत ट्रेंडिंग साडू 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 साडी साडू. माझ्या मध्ये मध्ये शब्द असे हे होत नाही की साडू साडू. ओके, साडू ट्रेंडिंग साडू आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता ट्रेंडिंग साडू. तर अत्यंत ट्रेंडिंग चालू आहे ही इंस्टाग्रामला. हे बघू शकता, इथे पदर आहे तिचा. तिरंगा साडी असंही कोणी त्याला म्हणत आहे. खाली दाखवतो मी, हे बघा असं डिझाईन आहे त्या साडीची. आणि कोणी हळदी कुंकवाला पण आता ऑर्डर करतात. पट्टापट ऑर्डर येत आहे तुम्हाला या साडीची, कारण की मी दाखवली इकडे सगळ्यांना, ते पण ऑर्डर आलेत. सो जर तुम्हाला हवे असेल तर माझ्या यूट्यूब आयडीला मी माझी इंस्टाग्राम आयडी मेन्शन केलेली आहे. तिकडे जाऊन मला तुम्ही पटापट मेसेज करा. मी तुम्हाला सांगते साडी कितीला आणि काय. आणि हिचं ब्लाऊज पीस हे बघा, बघू शकता असं आहे. तुम्हाला दाखवते मी. हे ब्लाऊज पीस आहे आणि ही जी खालची डिझाईन आहे ती ब्लाऊज पीसच्या हँडला येणार, म्हणजे आपल्या हाताला येणार. सो ही साडी अशी आहे. इकडनं मी दाखवते आणि याचा पदर पण मी तुम्हाला दाखवते. खूप स्वस्त आणि डिस्काउंट मध्ये मी ही साडी तुम्हाला देणार आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर पटापट करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅब्रिक जो असतो ना साडीचा, त्याच्यामध्ये पण फरक असतो. तुम्ही म्हणत असाल तुम्ही स्वस्त देता, मग आम्हाला ती जी साडी आहे सेम फॅब्रिक मध्येच पाहिजे जी आम्ही दुसऱ्यांकडे बघितली, आणि मग तुम्ही एवढे महाग देता आणि एवढं हलकं क्वालिटीचं किंवा एवढी सॉफ्ट वगैरे साडी कशी देता. तर मी तुम्हाला आधीच सांगते, त्या ज्या साड्या आहेत म्हणजे दुसरीकडे अजून याच्यामध्ये भरपूर असे क्लोथ आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर हे जे आहे एकदम डोलो म्हणजे एकदम एकदम तुम्हाला सांगते सॉफ्ट फॅब्रिक आहे याचं, आणि अंगाला चोपून बसणारी साडी आहे. आणि याच्यामध्ये पण पॅटर्न निघालेले आहेत, म्हणजे फॅब्रिकमध्ये फरक आहे की ते साड्या 1000च्या वरती, 1100, 1200, 99, 999 वगैरे अशा साड्या. तर माझ्याकडे एकदम स्वस्त आहे. आणि स्वस्त या हिशोबाने कारण की माझ्याकडे एकदम थोडंसं म्हणजे क्लोथ जी आहे ती एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे तुम्हाला पटकन वेअर करता येईल असं, आणि लुक पण तोच देत आहे. तुम्ही बघू शकता. तर एवढं काय हे नाही, आणि माझ्याकडे जास्त महाग पण नाही. माझं नवीनच बिझनेस आहे, त्याच्यामुळे मी एकदम तुम्हाला एकदम म्हणजे एकदम स्वस्त्यामध्ये देत आहे. सो नक्की तुम्ही बुक करा. कशी वाटली साडी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मला माझ्या इन्स्टाच्या आयडीला जो बिझनेस अकाउंट आहे, माझ्या इन्स्टाच्या जी मेन आयडी आहे त्याच्यामध्ये पण बिझनेस अकाउंट मेन्शन केलेलं आहे. त्याच्यावरती पण मला तुम्ही येऊन DM केलात तरीही चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे, फक्त ऑनलाईन आहे. आणि माझ्यावरती ट्रस्ट असेल तर साडी तुम्ही बुक करा. आणि तुमच्या माहितीसाठी मी सांगते, मी जवळजवळ 5 ते 6 ऑर्डर कालच्या काल केले. आणि ऑनलाईन ऑर्डर म्हणाल दुसऱ्या साडी जी मी काल घातलेली शूटमध्ये, तुम्ही रील बघाल माझ्या यूट्यूबला पण आणि इन्स्टाला पण, त्या साडीचा स्टॉक पण भरपूर गेलेला आहे. आणि अजूनही साड्या डिस्पॅच होत आहेत. सो ट्रस्ट असेल माझ्यावरती तर नक्की साडी बुकिंग करा. आणि नक्की मला कमेंट करून सांगा हवी असेल तुम्हाला तर. खूप सुंदर अशी साडी आहे. आता हळदी कुंकू पण येत आहे. त्यांना हळदी कुंकूसाठी आता ह्या साड्या घ्यायच्याच आहेत. आमच्या इथल्याच हळदी कुंकूच्या ग्रुपमध्ये ह्या जवळजवळ 15 ते 16 साड्या मी स्टॉक करून दिल्या. सो पटपट या आणि ऑर्डर द्या तुम्ही. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला मॅक्सीवरती वेअर करून दाखवली साडी. हे बघा, त्याच्या मिऱ्या अशा पडतायत, किती सुंदर पडतायत. मी अजून फॉल बेडिंग म्हणजे, आणि तुम्ही याला फॉल बेडिंग वगैरे केली तर अजून सुंदर अशा मिऱ्या पडतील याच्यावाल्या. आणि बघा साडी वेअर केल्यावरती ही अशी दिसते. खूप सुंदर आहे, मला तर खूप आवडलेली आहे. हे बघा पाठीमागून अशी साडी दिसते. आणि हा आहे पदर, त्याच्यासाठी मी तुम्हाला वेअर करून दाखवली. खालून दाखवत तन्मय त्यांना मिऱ्या वगैरे अशा. हे बघा जवळून ह्या मिऱ्या आहेत सुंदर अशा.
आणि हा पदर. तर कशी वाटते वेअर केल्यावरती साडी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पटापट ऑर्डर द्या. मी माझ्या मम्मीला ऑर्डर केली आहे आता स्पेशल याच्यासाठी. सो कशी वाटते बघा. मी मॅक्सिमम मुद्दामून घालून दाखवली जेणेकरून तुम्हाला कळालं की ही चोपून बसते की नाही अंगाला. तर तुम्ही बघू शकता किती सिंपल आणि सुंदर पद्धतीने ही अंगाला एकदम म्हणजे चोपून बसलेली आहे. आणि तुम्ही पाहिजे तशी ही साडी घालू शकता अंगाला. सो खूप रिझनेबल रेट आहे ही माझ्याकडे. जशी प्राइस असणार तसंच साडीचं क्लोथ असणार आहे. सो पटकन मला DM करा जाऊन. ओके बघा फायनल लुक बघून घ्या परत एकदा. ह्या मिऱ्या आहेत. मिऱ्या अतिशय सुंदर अशा पडतात, अतिशय सुंदर. सो पटापट DM करा मला. चला हे बघा आमचा क्लासचा टाइम झालाय आणि आम्ही कसा टाइमपास करतो बघा. इव्हन वाजून गेलेले आहेत 7:30. 7चा टायमिंग आहे क्लासचा आणि टाइमपास बघा. लाईट लावलाय. लाईट मला माहिती आहे तुझं तोंड दिसणं झालंय म्हणून लाईट लावलाय. तू घालतो का आवरतो का लवकर करतो का तयारी. मम्मी पाहू दे ना. मग तुला लवकर होमवर्कला बसता येत नाही का. तुला बसता येत नाही होमवर्कला लवकर. मग कधी बसायचं होमवर्कला. टाइम झालाय भाई. हे बघ टाइम बघ किती झालेला आहे. टाइम झालेला आहे पूर्ण 7:20 झालेले ना. 7चा क्लास आहे बघा. तुम्ही याचा टाइमपास बघा इकडे. बघितलं हे बघा किती हळम टळमने लिहिणं चालू. एवढा उशिरा कोणी क्लासला जात असेल का. आता म्हणून टीचर याला पनिशमेंट करते नेहमी. लेट येतो आणि अक्षर घाणेरडं काढतो त्याच्यामुळे. हे बघा बघा अक्षर बघितलं कसं काढले चिमणीच्या पायासारखे. नाही चिमणीच्या पायासारखे अक्षर काढलेले आहेत त्याने. अशा अक्षर कोणी काढत असेल का. मी असं शिकलेले नाही. असं चिमणीचे पाय नाही काढले. असं चिमणीचे पाय नाही काढलेत मी. तर आता त्याची तयारी करते मी. पटापट पाठवते त्याला क्लासला. माझं नाहीये मम्मीचं आहे. शाळेचा टाइम झालाय. वाजले 12. 6:30 झाले. 6:30 झाले. हा टाइम आहे. कोणता टाइम आहे 6:30चा. 6:30 झाले. टाइम झाला बघ कसं पायावर पाय देतो बघितलं. आमच्या सम्राटची एक फ्रेंड आहे. तुम्हाला मी सांगते सम्राटची एक फ्रेंड आहे. काल सम्राटला येऊन बोलते की सम्राट तू त्याचं तोंड बघून गेले. तर ती त्याला बोलते की सम्राट तू व्हिडिओ काढतो. तुझी मम्मी इलिओ काढते ना. तो बोलतो हा. तो बोलतो तुझी मम्मी युट्यूबला पण हिलिओ काढते ना. हा बोलतो हा. तर ती बोलते अरे मी तुला रोज बघते हिलिओ मध्ये. हा बोलतो हा माझी मम्मी ब्लॉग काढते ब्लॉग मी बघते. ती बोलते मी बघते. हा बोलतो तू बघते का. ती बोलते तुझ्याकडे सिल्वर बटन पण आहे ना. हा बोलतो हा आमच्याकडे लय मोठं सिल्वर बटन आहे. बोलतो मी मला आवडतात ते व्हिडिओ काढते ते. तेव्हापासून सम्राट आहे ना न चुकता मला बोलतो मम्मी आज ब्लॉग नाही काढला. मम्मी आज व्हिडिओ नाही काढला. मी म्हणते हा 2 दिवसापासून मला असं काय विचारतोय. मम्मी आज व्हिडिओ नाही काढत का. मम्मी आज ब्लॉग नाही काढत का. मग तो मला बसून बोलतोय की मम्मी तुला एक सांगू का माझी स्कूल मध्ये फ्रेंड आहे ना ती मला अशी बोलली म्हणून हा शाना व्हिडिओ मध्ये बोलतो मला घे ब्लॉग मध्ये घे. शायनिंग मारायला कसं लपतो कसं कळतं बघितलं. ही आजकालची जनरेशन बघा. पहिलीला जे आताशी पहिलीला बघा काय चाललंय बघितलं. तेव्हा काय करतो तू तवा घेऊन. तवा घेऊन गोल फिरणे. तवा घेऊन गोल फिरणे. नाही टाइम नाही गोल फिरायला. अरे टाइम नाहीये. शिकवतो टाइम झालाय. अरे दे ना पागल. चल चल स्कूलचा टाइम झाला आणि तवा घेऊन गोल फिरायचं याला. म्हणजे तव्यावर बसायचं. तव्यावर बसून मग गोल फिरायचं झोक्यासारखं.
मम्मी एवढं टॅलेंट आहे आमच्यामध्ये. किती टॅलेंट आहे तुझ्यात सांग जरा त्या लोकांना. मम्मी नीट उभा राहा तरी झापड कवळ घ्यायचं. टाइमपास करतो ना म्हणून तुला स्कूलला उशीर होतो दादू. मी उशीर नाही करते. असा टाइमपास केल्यामुळे तुला उशीर होतो माहितीये. मग आता त्या तुझ्या फ्रेंडला काय बोलशील. तुझ्या फ्रेंडला काय बोलशील. नीट उभा राहा. नीट उभा राहा. त्याच्याशिवाय समजत नाही त्याला. नीट उभा राहा. काय बोलशील. काय बोलशील. हा बघ बोलायचं. माझे ब्लॉग छान असतात. हा माझे ब्लॉग छान असतात बोल. माझे ब्लॉग बघत जा असं बोल. हे कोणते उडे या कोणते उडे. मम्मी पप्पा कधी येईल. लेट येईल. नाही येईन आता थोड्या वेळात. या नाही रे लेट येईल पप्पा. त्याला आतापासून मैत्री समजते बघितलं. ये बॉय. मुद्दाम ना मुद्दाम. मुद्दाम मुद्दाम मुद्दाम. झालं. तुला बोलली तर तवा घेऊ नको. स्कूलची बॅग भर. चल बॉटल भर. बॉटल भर. मला काम करायचे. बॉटल भर. डब्बा गेला फायनली शाळेमध्ये. जेव्हा शाळेत जातो तेवढाच शांत असतो माझा सम्राट. अदरवाईज नाही. मला काल कोणतरी कमेंट केली की सगळे आया हेच बोलतात की लय मस्ती करतो लय मस्ती करतो. नाही तो सिरियसली खूप मस्ती करतो ॲक्च्युली. म्हणजे आता कसं सांगू. ते त्याच्या मॅडमला माहिती आहे आणि आम्हाला माहिती नाही. घरच्यांना माहिती किती मस्ती करतो तो. त्यानं असो आता कामं वगैरे घेते आवरून. गेलाय तर बाकीचं घेतलं आवरून. बाकीचं राहिले भांडे वगैरे. तर मी जी साडी टाकलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली मला सांगा कमेंट करून. आता साडीचा बिझनेस चालू केला आहे मी. त्याच्यावरती पण काही लोकांचे पोट दुखतील. आय नो आय नो 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 आय नो. मला हसायला येत आहे. ठीक आहे. तर दुखतील. ज्यांना प्रॉब्लेम होत असेल झाला तर मी काय करू. झाला तर मी काय करू शकत नाही त्याच्यामध्ये. तर कसं आहे आपले जे लोक असतात ना म्हणजे मला एक गोष्ट तर कळाली आहे की जे आपण म्हणजे ज्यांना आपण ओळखत नाही जे अनोळखी लोक असतात त्यांचा जास्त करून आपल्याला सपोर्ट असतो. आणि ज्यांना आपण ओळखतो ना जवळ म्हणजे एकदम जवळून त्या लोकांच्या मनामध्ये म्हणजे कुठंतरी आपण असं खटकत असतो की अरे बिझनेस आता गाडी घेतली मध्ये मग आता साडीचा बिझनेस. बरं त्यांच्यामध्ये पण विषय आता असे होत असेल मग साडीचा टाकला तर मग तिला प्रॉफिट वगैरे होत असेल असं तसं. तिला कशाला आपण प्रॉफिट करून द्यायचा. जायचं आपण दुसरीकडनं घेऊ असं तसं वगैरे होत असेल विषय. तर दुकानात घ्यायला गेल्यावर तुम्हाला काही त्यांनी 100ला आणली तुम्हाला 100ला देत नाहीत ते लोक. दुकानामध्ये पण तुम्ही गेलेत ना तर तुम्हाला साडीचं कसं काय ते सगळं त्यांचा टॅक्स बिक्स ACBCचं सगळं काढून तुम्हाला अल्ट्रा लेवलची प्राईस करून तुम्हाला सांगतात. आणि आपल्याला गोड तेच लागतं असं असतं. तर ते लोक गोड बोलून तुम्ही पुढं समजून घ्या हाय ते करतात. आणि आपले म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की ओळखीचे लोक म्हणजे असं दाखवतात की कशाला घ्यायचं तिचं प्रॉफिट कशाला काढून द्यायचा किंवा कशाला काय. तर तुमच्या माहितीसाठी सांगते प्रॉफिटचा याच्यात तर काही संबंध नाही. माझा नवीन आहे त्याच्यामुळे मी स्टार्टअप खूप कमी याच्यातनं केलेला आहे. आणि मला बिझनेसमधलं एवढं माहीत नाही आहे त्याच्यामुळे मी रेट पण खूप कमी ठेवलेले आहेत. आणि आपले काही शॉप नाही आहे दुकान नाही आहे AC नाही आहे. तो रिजनेबल रेटमध्येच मी लावणार आहे. त्याच्यामुळे ज्याला घ्यायचं असेल त्यांनी घ्या. मी जवळच्या लोकांना बोलते म्हणजे ओळखीच्या लोकांना. ज्याला नाही घ्यायचं आहे त्यांनी नका घेऊ. त्याच्याबद्दल काही विषय नाही. पण असं नका करू ती एवढ्याला देते दुकानात एवढ्याला भेटन दुकानात तेवढ्याला भेटन. दुकानवाले सगळे रेट तुम्हाला हे करूनच देतात. असो हे आपल्या वैयक्तिक म्हणजे माणसं जे ओळखतात त्यांच्याबद्दलचं मत मी तुम्हाला सांगते. बाकी जर तुम्हाला मी बोललीच आहे जे आपल्याला ओळखत नाही
त्या लोकांचा मेन आपल्याला खूप सपोर्ट असतो आणि ट्रस्ट असतो, मेन म्हणजे विश्वास असतो की बाबा नाही हिने ही साडी घेतली आहे ना तर मग ही आपल्याला रिजनेबलमध्येच देणार, तर आपण संवाद साधतो. आता मी जवळजवळ तुम्हाला खोटं नाही सांगत, मी जी तिरंगा साडी आहे तुम्हाला ती दाखवली ना, ती साडी जवळजवळ मग मी 6 ते 7, जसा मी बिझनेस चालू केला अवघे मला 3 दिवस झाले असेल, 6 ते 7 साड्यांचा मी स्टॉक हे केलेला आहे त्याचा. आणि मी जी क्वालिटी आहे प्युअर तीच सांगते मी. हे बघा आता त्याच्यामध्ये फरक पण असतो त्या साड्यांमध्ये, जसं मी तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलं, ती 1200ची पण साडी आहे, 1400ची पण आहे आणि ती 999 मध्ये पण साडी आहे. सो प्रत्येक साडीचा फॅब्रिक आहे. आता मी जो फॅब्रिक तुम्हाला देते तो डोलो सिल्क फॅब्रिक म्हणून आहे आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या रेंजमध्ये तुम्हाला परवडेल असा फॅब्रिक आहे. म्हणजे 700 रुपयामध्ये, जसं की उदाहरण 800 रुपये मी म्हणते तुम्हाला, तर त्या फॅब्रिकच्या हिशोबाने रेंज तुम्हाला तिकडनं सांगले वगैरे मी तुम्हाला ती सांगणार. सो खोटा धंदा फसवेगिरी हे आपल्याला जमणार नाही, कारण की 6 लाख लोक माझ्यावरती विश्वास ठेवतात. इवन यूट्यूबला 2 ते 2.5 लाख लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे. सो तो विश्वास मला नाही कमवायचा आहे. तर ट्रस्ट घेऊन ते लोक मला ऑनलाईन पेमेंट करतायत आणि स्टॉक जातोय. मला खूप आनंद होतोय आणि खूप म्हणजे खूप भारी वाटते की मला खूप चांगला असा प्रतिसाद तर मिळतोच आहे. सो असंच माझ्या पाठीशी तुमचा आशीर्वाद असू द्या नेहमीच. आणि तुमच्याशिवाय मी पुढे जाऊ शकतच नाही. मला ती गोष्ट एक भारी वाटते की माझ्या विश्वासाने तुम्ही तो प्रोडक्ट घेतायत आणि मी तुम्हाला सांगते पण आहे त्या प्रोडक्टबद्दल माहिती की ही सिरियसली अशी आहे. मी तुम्हाला म्हणत नाही 1200ची साडीचं म्हणजे ती साडीच्या प्रमाणे ही साडी असणार आहे आणि खूप समजा पॅटर्न वगैरे. मी ज्या साडीचा फॅब्रिक आणलाय मी तुम्हाला तोच सांगणार आणि तीच प्राईस मी तुम्हाला सांगणार. त्याच्यामुळे तो खोटा धंदा म्हणजे तो पण आपल्याला कधी जमत नाही आणि जमणार पण नाही. त्याच्यामुळे माझा एक प्लस पॉईंट प्रॉफिट म्हणजे याच्यामध्ये तोच आहे. तर लक्षात ठेवा, ज्यांना घ्यायची त्यांनी घ्या विश्वासाने आणि ज्यांना नाही घ्यायची त्यांनी काय हरकत नाही, दुसरीकडे पण भेटून जाईल. असं मी म्हणत नाही की माझ्या इथं दुसरीकडे भरपूरकडे घेऊ शकता तुम्ही जाऊन. तर चला मग अशाच प्रमाणे आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि अशा साड्या जर मी स्टॉकमध्ये आणत राहिले तर तुम्हाला मी नक्कीच रोज नेहमी जेव्हा जेव्हा स्टॉक आणेल नवीन तेव्हा मी तुम्हाला साडी दाखवतच राहील. मला कमेंट करा आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मला DM करा म्हणजे मेसेज करा. नक्कीच माझ्यावर विश्वास असेल तर साडी घ्या. भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.